गेल्या 6 डिसेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाच्या वतीने राजेंद्र जुवार व गजानन चुनकीकर हे भारतीय संसद कायदा 1976 नुसार अमरावती विभागातील कोळी महादेव जमातच्या नागरिकांना अनुसूचित जमात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करीत आहे। त्यांच्या आंदोलनाची शासन प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आज शुक्रवार 15 डिसेंबरला संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढला जाणार आहे। माहिती देताना उपोषणकर्ते जुवार यांनी सांगितले की विभागाचे उपविभागीय अधिकारी व अनुसूचित जमात तपास समिती हे भारतीय संसद अधिनियम 1976 च्या नियमांचे उल्लंघन करत आहे। अमरावती विभागाचे कोळी महादेव जमात मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे, तसेच जमातीतील नागरिकांना सामाजिक सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे। त्यांना आर्थिक व राजकीय लाभापासूनही वंचित ठेवले जात आहे। त्यामुळे 6 डिसेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे। मात्र शासन प्रशासनाने अजूनपर्यंत उपोषणाची कोणतीही दखल घेतली नसल्याने आज शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी कोळी समाज बांधवाच्या वतीने भव्य मोर्चा काढला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, अमरावती ब्रेकिंग। आज या ठिकाणी आम्हाला या अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीच्या ज्वलंत प्रश्नासाठी, कायदेशीर प्रश्नासाठी आम्हाला या कोळी महादेव जमातीच्या लोकांना या ठिकाणी 10 दिवस आमरण मराच्या ठिकाणी या ठिकाणी शासनानं सोडलेलं आहे। 1976च्या कायद्यान्वये येथील कोळी महादेव जमातीचा माणूस ह्या आपला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी घेण्यासाठी पात्र आहे। त्या कायद्याची अवहेलना करून या ठिकाणी जे आदिवासी मंत्री आहेत, या ठिकाणचं शासन आहे, या ठिकाणचं महाराष्ट्र शासन संसदेने केलेल्या 76च्या कायद्याचं अवहेलना करून इथल्या अमरावती विभागातील या जमातीला आपल्या न्याय हक्कापासून वंचित ठेवित आहे। त्याचा एक निषेध म्हणून आज 10 दिवस झाले या ठिकाणी आम्ही अन्न त्याग उपोषण, आमच्या तब्येता खराब होत आहे। त्या बाबतीत या शासनानं कोणतंही लक्ष या ठिकाणी दिलेलं नाही। म्हणून हा जो जन आक्रोश मोर्चा आहे इरविन चौक बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथून निघालेला आहे आणि हजारो संख्येनं या ठिकाणी आमचा हा कोळी बांधव या ठिकाणी निषेध म्हणून, शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी जे लोक फॉरेस्टची 300 एकर जागा चोरासाठी कलश यात्रा काढतात त्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी पुरं शासन त्यांना चोरांना शासन शिवकलेच्या माध्यमातून 300 एकर जमीन यांना हडप करायची आहे। परंतु या ठिकाणी जो ओरिजिनल कोळी महादेव जमातीचा माणूस आहे त्याला पाहण्याची सुद्धा या प्रशासनाला दखल घ्यावं वाटत नाही। यानंतरही जर या मागण्या पूर्ण झाल्या, या कायदेशीर मागण्या आम्ही बेकायदेशीर म्हणत नाही, जर या कायदेशीर मागण्या आम्ही कायदेशीर मार्गानं या ठिकाणी आम्ही 10 दिवसापासून कायदेशीर मार्गानं बसलेलो आहोत। परंतु या समोर हे हजारोची जनता आहे, इथं 4-5 जिल्ह्यातले लोक आलेले आहे। या 5 जिल्ह्यातल्या लोकांचा विचार करून या शासनानं येत्या अधिवेशनात जर प्रश्न सोडवला नाही तर उद्या बेकायदेशीरपणे हे जनता रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शासनाला विनंती आहे की आमचा प्रश्न त्वरित सोडा, कायद्यानं दिलेला अधिकार आम्हाला द्या, बेकायदेशीर आमची मागणी नाही।